67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले। सर्व गरजू वाटसरूंना मोफत पानपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहेत। 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड इत्यादी योजना राबवण्यात। कॉमेंट्री बॉक्स मॉनिटर आमच्या समवेत गिरीश भोईर जॉईन होत आहेत। पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे आणि गुणेश पाटील त्यांनाही आपण इथून मात्र पाहू शकताय। कॅमेरामॅन असतील आमचे भावेश। प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्टिंग करिता तिथे मात्र सज्ज होती आहे प्रिन्स मूवीज संजय। टेक्निकल ऑपरेटर भावेश आमचे आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये। डीजे पियुष इथे मात्र डीजेच्या भूमिकेमध्ये जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळतील। आमच्या सकाळच्या सत्रामध्ये जेवढाही प्रेक्षक राहता यूट्यूब लाईव्हच्या मार्फत अथवा इथे मात्र प्रत्यक्षरित्या उपस्थित आहे त्या सर्वांना सर्वात आधी शिव सकाळ आणि गुड मॉर्निंग असेल। जाऊयात आपण फायनल डेच्या दिशेनं। स्पर्धा जेवढी लोक इथे मात्र पाहत आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, सामना हा 3 षटकांचा राहील आणि पॉवर प्ले नसणार आहे। या गोष्टीची आपण नोंद घ्या। 3 षटकांचं हे सत्र राहणार आहे आणि चॉईस चेंडू कुठल्याही प्रकारचा नसणार आहे। जी आयोजक जो चेंडू देतील पंच त्या गोष्टीची पाहणी करतात। एखादी क्वेरीज आढळल्यास किंवा थोडासा डिफिकल्ट चेंडू आढळल्यास त्याला बदली केलं जाईल, पण चांगल्या चेंडूची पूर्तता तुमच्यापर्यंत केली जाईल। चला मराठीपाडा बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पोचा। फायनल डे आहे आज। आयोजकांकडून वाटलं जेवण मागा पण वेळ कोणीही मागू नका, ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे। कॅमेरामॅन बिलाल लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत आहेत। चला लहान मुलं मैदान सोडायचंय। अनगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू अजूनही कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचलेला नाहीये। चला जाऊयात मॅचच्या दिशेनं आपण। टीम जय संतोषी माता अनगाव आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचंय आणि चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे। सलामीची जोडी निलेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होताना टीम मराठीवाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी पोहोचली आहे। सकाळच्या सत्रामध्ये फ्रेश वातावरणामध्ये फलंदाजी वाटेला आली आहे। कशा पद्धतीने फ्रेश माइंडनं फ्रेश मूडनं फलंदाजी इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल का। सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील, या गोष्टीची आपण नोंद घ्या। आणि पॉवर प्ले कुठल्याही प्रकारचा नसणार आहे, म्हणजे थोडंसं फायदा घेण्याचे चान्सेस किंवा मोठे फटके जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहे ते कदाचित पहिल्या षटकामध्ये रोखण्यामध्ये यश प्राप्त होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेशला इथून मात्र आमंत्रित केले गेले। पाहूयात भावेशवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे। षटक क्रमांक क्षमस्व दीपेश गोलंदाज इथे मात्र पोहोचतोय। दीपेशवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे। आपण पाहताय पोहोचतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश। एक खेळाडू लेट पण थेट पोहोचलाय। अनगावकरांचा इशारा आधी दर्शवलं गेलं, मित्रा टायमावर आलायस असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे। जेवढी आमचे मान्यवर पाहुणे प्रतिष्ठित नागरिक शेलार गावातील उपस्थित होतात सर्वांना पुनश्च एकदा नम्रतेची विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावर VVIP डाईसवर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश सज्ज होईल। ऑन स्ट्राईक आपल्याला विशाल पाहायला मिळेल, नॉन स्ट्राईकला आपल्याला निलेश इथून मात्र पाहायला मिळेल। चला मॅचला करायची आहे, क्षणाचाही विलंब न करता त्वरित सुरुवात। ठीक मॅचला होती सुरुवात 9:51 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार। षटक क्रमांक पहिलाच बॉल यावेळेस इथून मात्र पाहताय थोडीशी खराब डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे। वाईट बॉल नाही इथे मात्र सुरुवात झाली आहे। अनगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचला नाही आहे, त्यामुळं त्यांना 2 धावांकरिता इथून मात्र पॅनलाइज केले गेले आणि त्याच्या पेनल्टीच्या 2 धावा आहेत त्या आपण पहिले षटक संपल्यानंतर मराठवाडा संघाच्या खात्यामध्ये करूयात ॲड। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार,
पुढचा बॉल यावेळेस पहा थोडस फिरकी गोलंदाज इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. 22 स्वरूपात मिळणारी एक धाव मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी या चेंडूवर सांघिक खातं खुल्लं केलं गेलं, पण वैयक्तिक खातं अजूनही खुल्लं गेलं नाहीये. एकंदरीत जर का बघितलं तर वाईडनच संघाचं खातं इथे मात्र खुल्लं केलं गेलं होतं. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश. षटकातील पुढचा चेंडू, हो हो हो, सरळ बॅटनं खेचून मारलाय. सेफ झोन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा चेंडू. चौकार 4. तर पाहताय चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचताना ती म्हणजे 6. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे का? बॅटची कडा, अगदी आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंतही पोहोचलाय. विकेट होईल बदन, परतावा लागेल तंबूच्या असल्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय तेजसजी पवार यांच्या वतीनं टीम मराठेवाडा संघ आणि आमच्या आयोजन नियोजनाला इथे शुभेच्छा पोहोचत आहेत. थँक्यू सो मच तेजसजी पवार. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. विकेटचं पतन झालंय, फलंदाजाला परतावा लागलं. यावेळेस तंबूच्या असलेला पहिली सफलता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र टीम अनगाव संघाला मिळत असताना मराठेवाडा संघाचा विचार केला तर अर्थातच राजूभाऊ चौधरी ज्यांच्या मार्फत हिंदुस्थानातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्या गावामध्ये बनतं त्या गावातून बिलॉंग होणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल. दुसरा बॉल हलक्या हाताने इथे मात्र दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. एकेरी धावेने भर पडताना धावसंख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. टीम आई गावदेवी साक्रोली आणि त्याच्या विपक्षात पॉवर शेलार बी या दोन संघांमध्ये नेक्स्ट लढत आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकं जशी जमतील तशी नाणेफेकीसाठी आपण त्वरित इथे उपस्थित व्हायचं आहे. पुढचा बॉल अतिरिक्त उंची धारण करणारा हा चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉलचा आमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचलाय आणि त्याच्या समवेत फ्री हिटचा सुद्धा इशारा मैदानाच्या आतमधून पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करणं आता मात्र इथून बंधनकारक असेल. मोठा फटका जरी कन्वर्ट झाला, झेल जरी कन्वर्ट झाला तरी फायदा होणार नाही आहे. पण आता मात्र काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण करणं इथून मात्र बंधनकारक असेल. फ्री हिटचा चेंडू, फ्री माइंडनं फटका कन्वर्ट केला जाईल का? नाही आहे. लेट पण थेट अपील मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पाहायला मिळालं. राजेंद्र बजागे सरांचा इशारा लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र मिळत असताना एकेरी धावेने धावसंख्या वधारती आणि जाऊन पोहोचती आहे. ती म्हणजे 9 चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल, दिशा दर्शवली गेली आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षण कमकुवत पाहायला मिळेल का? पण नाही आहे. पोहोचले क्षेत्ररक्षक तिथपर्यंत. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 10 या अंकावर धावफलक. चला नेक्स्ट मॅच पॉवर शेलार बी आणि त्याच्या विपक्षात आईगाव देवी साक्रोली बोथ टीम कॅप्टन टॉससाठी पोहोचायचे आहे. एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि परतूयात पुनश्च एकदा मॅचमध्ये. जितेंद्र आणले गेलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. जितेंद्रवर जिम्मेदारी सध्या तरी सोपवतात. षटक क्रमांक 1चा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. जितेंद्र थोडंसं घाई करा.
येस, वैभवला आपण इथून मात्र पाहत आहे. निर्धाव फेकी पाहायला मिळते आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. वैभव ऑन स्ट्राईक जतीनच्या मार्फत. धावसंख्या 10. ओहो हो सर, बॅटनं फटका इथे मात्र कन्वर्ट होतोय. फटका फसलाय की काय? खूप कठीण असतं या पद्धतीनं झेल कन्वर्ट करणं. सध्या तरी सक्सेसफुली करून दाखवलं इथून मात्र या क्षेत्ररक्षकानं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 10 आणि त्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावफलक पोहोचलाय 12 या अंकावर धावफलक. विकेटचं पतन, फलंदाज बाद. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय थँक्यू सो मच. वैभव बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल होतोय. 12 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सियर. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. व्ही मध्ये फटका कन्वर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जातोय. मराठेवाडा संघाचा ब्रँड अँड क्लास दाखवणारा षटकार 6. तिची नोंद घ्या. आज फायनल दिवस आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण जितेंद्रला पाहत आहे, ज्याचं चेंडूवर षटकार कन्वर्ट होताना आपण इथून मात्र पाहिलंय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 18 या अंकावर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस निर्धाव फेकी. पुन्हा एकदा आपण पाहताय अक्षरशः फलंदाजाला कन्फ्यूज करणारा हा चेंडू आहे असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. निर्धाव फेकी पाहायला मिळाले. चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 धावसंख्या 18. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल थोडंसं फुटवर्क पाहायला मिळालं पण फटका फसला होता. कॉन्फिडन्स लेव्हल थोडंसं 0 पाहायला मिळाला कदाचित या क्षेत्ररक्षकाचा आणि त्या अनुषंगानं झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. फायदा घेत 1 धाव तोपर्यंत इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल 19-19 या अंकावर धावफलक. 5 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील संपलाय. महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते हे द्वितीय षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चला, पॉवर शेलार ब आणि आई गावदेवी साकरोली टॉससाठी आपण त्वरित तिथून मात्र पोहोचायचं आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस बेरकावून देत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्यात. षटक संपलाय क्रमांक 2 धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21-21. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपुष्टात येताना आपण पाहिलंय. या षटकाचा विचार केला तर एक मोठा फटका, करारी प्रहार सध्या तरी पाहायला मिळाला आणि या षटकाचा विचार केला तर टोटली 9 धावा या षटकामध्ये कन्वर्ट होताना आपण पाहिल्या. धावसंख्या 21-21 या अंकावर धावफलक जाऊ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार. तिसरं षटक यावेळेस हर्षलला आणलं गेलंय. पहा, अगदी बॅटरच्या समोरून चेंडू
वळण प्राप्त करून जाताना पाहायला मिळाला. असं वाटलं बॅटरला की कदाचित वाईडच्या स्वरूपात हा चेंडू जाऊ शकतोय. फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय. यावेळेस इथून मात्र बॅटरला स्विच इट व्हेरिएशन दर्शवायचं होतं. यावेळेस पुनश्च एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की फ्रेश माइंड फ्रेश मूडमध्ये कदाचित एक पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पण नाणेफेक विन झाल्यानंतरचा जो निर्णय तो सध्या तरी अनगाव संघ सार्थकी लावताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार डेड बॉल मृत चेंडू घोषित करत असताना कॉन्फिडन्स लेवल कदाचित चेंडू डिलिव्हर करत असताना थोडीशी लूज पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने चेंडूला थांबा मैदानाच्या आतमध्ये दर्शवला जातोय. पुढचा बॉल यावेळेस बेरकावून देत आहेत. थर्डमॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होईल. वेग धारण केलाय. इतिहास आहे, जेव्हा जेव्हा तिथे मात्र वेग धारण केलाय तेव्हा तेव्हा ते चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. याही चेंडूवर चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार 4. फटका फसलाय की काय? यस, इथे मात्र फटका फसतोय. विकेट होईल पतन. परतावं लागेल तंबूच्या असल्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. पॉवरफुल आणि देखणं आणि एक ब्रँड आणि क्लास असणारं आयोजन म्हणजे अर्थातच जय बजरंग चषक 2024. लाजवाब आयोजन नियोजन कसं करावं किंवा कसं असावं याचं उत्तम उदाहरण सध्या तरी अनेक राजांच्या समोर ठेवत असताना जय बजरंग स्पोर्ट शेलारला आपण पाहताय. विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा घुसून मारा करणारा हा चेंडू. षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचते. पाहूया 26 धावांची आवश्यकता आहे ती कशा पद्धतीने पार केली जाईल. त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक. माननीय ललितजी मडवी साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभस्ते या सामन्याची नाणेफेक करायची. एका बाजूनी साक्रोले टीम कॅप्टन आणि एका बाजूनी पॉवर शेलार ब संघ पाहायला मिळतोय. कॉलिंग कोण देणार आहे? पॉवर शेलार ब संघाचे कर्णधार इथून मात्र कॉल देत आहेत. छापा असं कॉल आलाय आणि काटा पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. बेस्ट विशेष देऊ. नाणेफेक इथे विन झालाय तुमच्या अपोजिटचा संघ साक्रोली संघ. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. 3 षटकांचा सत्र आहे. किती धावांच्या आत रोखाल? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जास्ती वेळ घेणार नाही. शिलार संघाकडे जातोय. घरचं मैदान होतं आणि घरच्या मैदानामध्ये नाणेफेकीचं कॉलिंग तुझ्याकडून होता. नाणेफेक हारलाय. विन झाला असता काय निर्णय असता? बॅटिंग घेतली असती. म्हणजे मनासारखा निर्णय वाट्याला आलाय. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+. जसं पॉवर शिलार एचा विचार केला तर त्यांच्यामध्ये भारत सारखा यंगस्टर आहे. तुमच्या टीममध्ये कोण यंगस्टर आहे? भारतचा भाऊ
समाधान पाटील. नक्कीच धन्यवाद तुम्हाला. बेस्ट ऑफ लक इथून असेल. नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय. साक्रोली संघ सर्वात आधी क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतात, आमंत्रित करतात पपर शेलार संघाला फलंदाजीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. चला जाऊयात द्वितीय सत्रामध्ये. पुनश्च एकदा उपस्थित सर्व मान्यवर खेळाडू आणि यूट्यूब लाईव्हला जोडल्या जाणाऱ्या आमच्या प्रेक्षकराजे मी समालोचक तेजस जोबी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायचंय. आम्ही वारंवार पुकार दर्शवतोय तुम्हाला. आम्हाला ही सहकार्य करणं आपल्याला आता इथून मात्र बंधनकारक असेल. जितेन आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होताना आपण इथून मात्र पाहत आहे. 25 धावा फलकावर जोडल्या गेल्या विजयाकरिता 26 धावा संख्येचं आव्हान इथून मात्र समोर ठेवलं गेलंय. पाहूयात 26 धावांचं आव्हान कशा पद्धतीने इथून मात्र पार केलं जाईल. अनगाव संघानं ज्या पद्धतीनं मराठेवाडा संघाला रोखलंय त्याच पद्धतीनं कदाचित इथूनही मात्र मराठेवाडा संघ गोलंदाजी करत असताना इथून मात्र रोखताना पाहायला मिळेल का. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं घेऊन हाताळण्याकरिता चेतनचा पहिलाच बॉल यावेळेस तिथे मात्र उडवला गेलाय. दिशा दिली गेली होती. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतायत आणि फेकी होईल तोपर्यंत धावा मिळतात तरी किती. तोपर्यंत धावा इथून मात्र 2 अंकित होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना तेही 2 या अंकावर स्थिरावत असताना स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक खातं या 2 धावेने पूर्ण होत असताना खुल्लं होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चेतन पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. फार काही मिळणार नाही आहे. त्यापेक्षा 1 धाव इथे मात्र मिळेल. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्या 3 या अंकावर. स्लो क्रिकेट अगदी पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळतं. कदाचित टेक्निकल स्ट्रोकला सर्वात आधी महत्त्व दिलं जाईल आणि तदनंतर कुठेतरी मात्र एका मोठ्या फटक्याने पसंत देतील. कदाचित मनसुबा मैदानाच्या आतमध्ये अनगाव संघाचा असावा. येणारे काही चेंडू हा मनसुबा इथून मात्र दर्शवतील. यावेळेस पाहता पॉकेटमध्ये डिलिव्हरी केली गेली. खोलपट टप्प्याचा चेंडू थोडासा पाहायला मिळाला. तितकाच चाणक्य नीतीनं या चेंडूलाही इथून मात्र खेळून काढलं गेलं आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं 2 धावा क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ज्याला संबोधलं जातं सिंगल डबल तेही इथून मात्र पूर्ण करत असताना 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहताना शेष राहताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दिली गेली आहे. टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट झालाय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र दमखम दाखवणारा चौकार. सुरेख गीत आपण इथून मात्र आई माऊलीचं ऐकतोय आणि कालच्या दिवसामध्ये बघितलं ते भिवंडीची मानाची पालखी सुद्धा कारले डोंगरावर पोहोचली आहे आणि यावेळेला स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. पॉवरफुल स्ट्रोक. षटकार 6.
पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली जाते. सिंगलच मिळते. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये. रोज दिवाळी नसते, तसा प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा मैदानाच्या आतमधून पोहोचलाय. षटक क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या 16 म्हणजे विजयाकरिता अजून फक्त आणि फक्त चेंडू शेष असतील 12 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 10 या धावसंख्येची. गोलंदाज तयार. प्रणवला आणलं गेलंय. पहिल्याच बॉल प्रणवचा जर का आपण पाहिला तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात फेकला गेलाय. धफलक एकेरी धावेने वधार्थ जाऊन पोहोचताना 17-12 चेंडू विजयकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू जास्ती आहेत, धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात. त्याचा फायदा घेतला जाईल का? गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रणव तयार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा दर्शवली जाते. सिंगलनं कदाचित जे काही आव्हान समोर उभं राहतं ते पार करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत एक ऑफिशियल पहिल्या चेंडूचं इथून मात्र समाप्ती झाली. गोलंदाज तयार. यावेळेस पाहता बॅक साईडला थोडीशी चुकी घडताना पाहायला मिळते. फाईन लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक काची तारांबळ मैदानाच्या आतमध्ये उडताना आपण पाहताय. शफल होऊन इथे मात्र फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाहीये. एकेरी धावेने धावफलक वधार्थ आणि जाऊन पोचताना ते म्हणजे 21 या अंकावर धावफलक म्हणजे विजयाकरिता अजून फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. एक मोठा फटका सामना इझिली इथं मात्र विन करेल की काय घडेल यावेळेस. हुकी हुकी डाव दे असा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आपण पाहताय. चेंडू संपतायत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष, अजूनही राहतोय बाकी. चला नेक्स्ट मॅच पॉवर शेलार. आपण मॅच जशी संपेल तसं आपण त्वरित ताबा घ्यायचा आहे. खेळाडू कक्षाच्या आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे आणि टीम साकरोली संघ क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. निर्धाव फेक डॉट बॉल आपण पाहताय. चेंडू संपतायत. आतापर्यंत षटक क्रमांक दुसऱ्यातील 5 आणि शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. डबाच्या प्रयत्नामध्ये जोखीम तर पत्कारली आहे आणि त्याला साजेसं काम किंवा ते पूर्णत्वास नेण्याचं काम आपण इथून मात्र पाहिलं. षटक संपलाय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. या 2 धावेच्या बढतीनं 23 विजयाकरिता 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. अंतिम षटक हाताळण्याकरिता प्रत्येकीला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक पोचायला होईल का उशीर? काय घडेल, काय बिघडेल, किती धावा मिळतील असं वाटलं होतं. कदाचित चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळेल. विजयाचा इथून मात्र फटका पाहायला मिळेल, पण तसं काही घडलं नाही आहे. किती धावा मिळतात तर 2 धावा मिळतात. धावफलक 25-25. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. आणि
विजयाचा चौकार. सामना विजयशी ठरतोय इथे मात्र. अनगाव संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक.